श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. सदाचार. सदाचाराविषयी स्वामी समर्थ महाराजांचे विचार. सदाचाराने चालणाऱ्याचा मार्ग काट्यांनी भरलेला नसतो, कारण सत्य त्याला सतत संरक्षण देते. सदाचार म्हणजे चांगले विचार. जो व्यक्ती, जो भक्त चांगलं वागतो, त्या व्यक्तीला कोणतीही अडचण येत नाही, कारण सत्य त्याला सतत संरक्षण देते. म्हणून माणसाने आपले वर्तन हे चांगले ठेवावे. माणसाने वागताना सदाचाराने वागावे. चांगल्या विचाराने वागणाऱ्या माणसाला अडचण येत नाही. दुसऱ्यांसाठी चांगले विचार मनात ठेवणे ही सदाचाराची पहिली पायरी आहे. आपण आपल्याबद्दल चांगले विचार करतोच, परंतु त्यासोबतच इतरांसाठीही आपल्या मनात चांगले विचार ठेवणे ही चांगल्या वागणुकीची पहिली पायरी आहे. म्हणजे आपण इतरांचं चांगलं व्हावं, इतरांचं कल्याण व्हावं असेच विचार आपल्या मनात ठेवायला हवे. दुसऱ्यांसाठी चांगले विचार मनात ठेवणे ही सदाचाराची पहिली पायरी आहे. लोभ, वाईट संग आणि चुकीचा व्यवहार टाळणे म्हणजेच सदाचाराचा दृढ पाया. लोभ, हव्यास, स्वार्थ, वाईट संगत, चुकीचा व्यवहार यासारख्या गोष्टी टाळल्या की सदाचाराचा पाया दृढ होतो. आपले वर्तन चांगले होते. म्हणून लोभ, स्वार्थ, वाईट लोकांची संगत तसेच चुकीचा व्यवहार म्हणजे एखाद्याविषयी आपल्या मनात वाईट भावना ठेवणे यासारख्या गोष्टी टाळल्या की आपला सदाचाराचा पाया दृढ होतो. आपले वर्तन चांगले होते आणि आपणाला ईश्वर प्राप्ती होते. ईश्वराची कृपा मिळते. म्हणून आपले वर्तन नेहमी चांगले ठेवा. सदाचाराने वागा. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून केलेले कार्यच सदाचाराला शोभते. सदाचार याचा अर्थच असा आहे, आपला स्वार्थ बाजूला ठेवून इतरांचा विचार करणे. ज्यावेळी आपण स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं हव्यास बाजूला ठेवून इतरांचा विचार करतो, म्हणजे स्वतःचं चांगलं होण्याअगोदर इतरांचं चांगलं व्हावं असं जेव्हा आपल्या मनात येतं, तेव्हा ते वर्तन सदाचाराला शोभते आणि तेच वर्तन योग्य ठरते. जे बोलता ते करा आणि जे करता ते स्वच्छ भावनेने करा. हेच सदाचाराचे सार. आपण जे बोलतो तेच करायला हवे आणि जे करतो ते प्रामाणिकपणे आणि स्वच्छ भावनेने करायला हवे. हेच सदाचाराचे सार आहे. चांगले वागणे म्हणजे आपण जसे बोलतो तसेच वागले पाहिजे आणि तसे वागत असताना आपली भावना ही प्रामाणिक आणि निर्मळ असायला हवी. हेच सदाचाराचं खरं सार आहे. ज्याच्यात नम्रता आहे तोच सदाचारी, कारण नम्रता म्हणजे अहंकाराचा त्याग. जो व्यक्ती नम्र असतो तो व्यक्ती सदाचारी असतो, कारण नम्रता अहंकाराचा त्याग असतो. नम्रता त्याच वेळी अंगी येते ज्यावेळी आपण आपल्या अहंकाराचा त्याग करतो, आपल्या गर्वाचा त्याग करतो. ज्यावेळी आपल्यामधून अहंकार नाहीसा होतो तेव्हा आपण नम्र बनतो, विनयशील बनतो. त्यामुळे ज्याच्यात नम्रता आहे तो व्यक्ती सदाचारी ठरतो. सदाचार हा बाह्य आचार नसून अंतःकरणातील शुद्धतेचा प्रकाश आहे. सदाचार हा बाहेरील वागणुकीवरून ठरत नसून तो आपल्या मनामध्ये किती शुद्धता आहे यावर ठरत असतो. आपण बाहेरून वागताना जरी चांगले वागलो आणि आपल्या मनात जर पाप असेल तर तो सदाचार ठरत नाही. त्यामुळे बाह्य वागणुकीबरोबरच अंतरंग देखील शुद्ध असायला हवे. ज्यावेळी आपले मन पवित्र असते तसेच आपले वर्तन घडते आणि तोच सदाचार ठरतो. दुसऱ्यांच्या दुःखाकडे डोळेझाक करणे हा सदाचाराचा अभाव. करुणा ही सदाचाराची खरी ओळख. आपण आपल्या दुःखाबरोबर इतरांचं दुःखही जाणून घ्यायला हवं. ज्यावेळी आपण इतरांच्या दुःखाकडे डोळेझाक करतो किंवा दुर्लक्ष करतो, हा
सदाचाराचा अभाव असल्याचे लक्षण आहे. करुणा ही सदाचाराची खरी ओळख आहे. आपण आपल्यासोबत इतरांचं दुःखही जाणून घ्यायला हवं आणि त्यांचं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. ज्यावेळी आपण असे करतो त्यावेळी आपले वर्तन हे सदाचारी ठरते. मनातील वाईट प्रवृत्ती जिंकण्याची क्षमता जिथे आहे तिथेच सदाचार फुलतो. आपल्या मनातील वाईट भावना, वाईट विचार ज्यावेळी आपण काढून टाकतो त्यावेळी आपल्या हातून चांगले कृत्य घडते. म्हणजे मनातील वाईट प्रवृत्ती जिंकण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपल्या मनामध्ये चांगलं वागण्याचे विचार येतात आणि आपली वागणूकही त्याच पद्धतीने घडते. म्हणून मनातील वाईट प्रवृत्ती जिंका आणि सदाचारी व्हा. जिथे विनय, संयम आणि सत्य आहे तिथेच सदाचार आहे. ज्या व्यक्तीच्या अंगी नम्रता, संयम आणि सत्य हे गुण असतात तो व्यक्ती सदाचारी असतो. त्या व्यक्तीच्या हातून वाईट कर्म घडत नाही. जो व्यक्ती संयमाने वागतो तो कोणतेही वाईट कृत्य करत नाही. जो व्यक्ती नम्र असतो तो इतरांची मने दुखवत नाही आणि जो व्यक्ती सत्य वागतो तो खोट्याची साथ कधीही देत नाही. म्हणजे या 3 गोष्टी जर व्यक्तीच्या अंगी असतील तर तो व्यक्ती सत्याच्या मार्गाने चालून सदाचारी वर्तन ठेवतो. श्री स्वामी समर्थ.